काही बेरोजगार युवक म्हणजे कॉकरोच. सरन्यायाधीशांच्या विधानानं नवा वाद. सरन्यायाधीशांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? देशभरात सध्या एका विधानाची जोरदार चर्चा पाहायला मिळतीये. मात्र हे विधान कुठल्या राजकीय नेत्यानं नव्हे तर देशाच्या सरन्यायाधीशांनी केलंय आणि या विधानाची जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात एका खटल्याची सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली आहे. काय आहे ही टिप्पणी पाहूयात. देशात काही तरुण आहेत जे झुरळासारखे आहेत, ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नाही. यातले काही माध्यमात जातात, काही समाज माध्यमात, काही RTI कार्यकर्ते बनतात, तर काही इतर कार्यकर्ते, आणि मग ते सगळ्यांवरच हल्ले करत सुटतात. सरन्यायाधीशांच्या या विधानावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसनं हे सरकारचं अपयश आहे असं म्हणत केंद्र सरकारला जबाबदार धरलंय. सर्वोच्च न्यायालय के हमारे मुख्य न्यायाधीश ने ये बात कोर्ट के अंदर कही है. मैं पूरा सम्मान कोर्ट का भी करती हूँ, उनका भी करती हूँ. सिर्फ इतना कहना चाहूँगी कि इस देश के नौजवान पर हमें गर्व है और हमें गर्व होना चाहिए. अगर उनको मौका नहीं मिल पा रहा है तो ये कहीं ना कहीं नाकामी सरकार की है, ना कि उस युवा की. तर संजय राऊतांनी मुख्य न्यायाधीशांच्या घरासमोर आता आंदोलन करा असं म्हणत टोला हाणलाय. आईला खरोखरच हे मंद निघाले. आज सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी भारतीय युवकांची तुलना झुरळाशी केली. कॉकरोच. न्यायाधीश साहेबांनी ऑर्डर करत महाराष्ट्रातील मंद सेनेच्या डोक्यात हातोडा मारला. आता दिल्लीत न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या घरासमोर आंदोलन करा. जय महाराष्ट्र. खरं तर एप्रिल 2026 मध्ये देशातील बेरोजगारीचा दर 5.2% नोंदवला गेलाय. इतकंच नाही तर सफाई कर्मचारी भरतीसाठी उच्च शिक्षित उमेदवार अर्ज भरतायत. सफाई कामगारांच्या भरतीत जागांसाठी उच्च शिक्षित तरुणांच्या अर्जांमुळे याआधीच देशातील बेरोजगारीचं वास्तव समोर आलंय. वरिष्ठ वकिलाचा दर्जा देण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाला द्यावेत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना सूर्यकांत यांनी ही टिप्पणी केली होती. मात्र नंतर सरन्यायाधीशांनी याबाबत स्पष्टीकरणही दिलंय. मी विशेषतः अशा लोकांवर टीका केली होती ज्यांनी बनावट आणि बोगस पदव्यांच्या जोरावर वकिलीसारख्या व्यवसायात प्रवेश केलाय. अशी माणसं माध्यम, सोशल मीडिया आणि इतर उदात्त व्यवसायांमध्ये घुसली आहेत आणि म्हणूनच ते परजीवीसारखे आहेत. मी आपल्या देशातील तरुणांवर टीका केली असे म्हणणं पूर्णपणे तथ्यहीन आहे. मला आपल्या वर्तमान आणि भविष्यातील मानवी संसाधनाचा केवळ अभिमानच नाही तर भारतातील प्रत्येक तरुण मला प्रेरणा देत असतो. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आपल्या शब्दांचा विपर्यास केल्याचं जरी म्हटलं असलं तरी बेरोजगार तरुणांची झुरळाशी करण्यात आलेली तुलना ही सध्याच्या समाज व्यवस्थेचं अपयश आहे का याचा नव्यानं विचार करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.